गोपाळ कृष्ण गोखले यांचा जन्म 9 मे 1866 रत्नागिरी जिल्ह्यातील कोथरूड या ठिकाणी झाला. इसवी सन 1885 पुण्याच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये 35 रुपये पगारावर त्यांनी शिक्षकाची नोकरी केली. 1886 पुण्याच्या डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे आजीव सदस्य बनले. 1887 फर्ग्युसन कॉलेजात इंग्रजी व इतिहास विषयाचे प्राध्यापक म्हणून काम करू लागले. 1888 सुधारक मधील इंग्रजी विभागाच्या संपादकाची जबाबदारी त्यांनी पार पाडली. 1889 राष्ट्रीय काँग्रेसमध्ये त्यांनी प्रवेश केला. 1890 सार्वजनिक सभेचे सचिव म्हणून त्यांची निवड झाली. 1895 त्यांची मुंबई विद्यापीठाच्या सिनेटवर फेलो म्हणून नियुक्ती झाली. 1897 त्यांनी वेल्बी कमिशनवर साक्ष दिली. 1899 मुंबई विधिमंडळात जिल्ह्याच्या लोकल बोर्डातून निवड झाली. 1902 केंद्रीय कायदेमंडळाचे सभासद म्हणून त्यांची निवड झाली. 1905 भारत सेवक समाज ही संस्था स्थापन केली. 1905 बनारस येथे भरलेल्या राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती झाली. महात्मा गांधी गोपाळकृष्ण गोखले यांना आजन्म राजकीय गुरु मानत. त्यांचा मृत्यू 19 फेब्रुवारी 1915 रोजी झाला. बाळ गंगाधर टिळक, संपूर्ण नाव केशव गंगाधर टिळक. त्यांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील चिखली येथे झाला. त्यांचा गणित हा आवडता विषय होता. 1880 पुणे येथे न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली. 1881 जनजागृतीसाठी केसरी हे मराठी व मराठा हे इंग्रजी वृत्तपत्रे सुरू केली. टिळक हे मराठाचे संपादक होते. 1884 पुणे येथे डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. 1885 साली पुणे येथे फर्ग्युसन कॉलेज सुरू केले. 1885 साली राष्ट्रीय सभेमध्ये टिळकांनी सहभाग घेतला. 1893 मुंबई विद्यापीठाचे फेलो म्हणून निवडले गेले. 1893 ओरायन नावाचे पुस्तक लिहिले. 1895 रायगडावरील शिवाजी महाराजांच्या समाधीच्या जीर्णोद्धाराकरिता चळवळ सुरू केली. 1895 प्रांतिक कायदेमंडळाचे सभासद म्हणून निवड झाली. 1897 टिळकांवर राजद्रोहाचा आरोप होऊन त्यांना 1.5 वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा झाली. 1903 द आर्किटेक्ट होम इन द वेदास या पुस्तकाचे लिखाण केले. 1907 भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या सुरतच्या अधिवेशनात जहाल गटांचे नेतृत्व टिळकांनी केले. 1908 टिळकांना राजद्रोहाच्या खटल्यात 6 वर्षाची शिक्षा होऊन मंडाळेच्या तुरुंगात रवानगी झाली. 1910 मंडालेच्या तुरुंगात गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला. 1916 डॉक्टर ॲनी बेझंट यांच्या सहकार्याने होम रूल लीगची स्थापना टिळकांनी केली. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि ते मी मिळवणारच, असे टिळकांनी बेळगाव येथे ब्रिटिश सरकारला ठामपणे सांगितले. टिळकांनी स्वदेशी, बहिष्कार, राष्ट्रीय शिक्षण व स्वराज्य या चतुसूची कार्यक्रमाचा पुरस्कार केला. हिंदी ही राष्ट्रभाषा असावी अशी टिळकांनी प्रथम मागणी केली. टिळकांना मंडईचे कुलगुरू म्हणून ओळखतात. टिळक
तेल्या तांबोळ्याचे पुढारी म्हणून प्रसिद्ध होते. 1918 ते 19 मध्ये इंग्लंडमध्ये सेल्फ डिटर्मिनेशन हे पुस्तक लिहिले. महात्मा गांधींनी लोकमान्य टिळकांबद्दल आधुनिक भारताचे शिल्पकार म्हणून गौरवोद्गार काढले. प्राचार्य छत्रे यांनी हा टिळक्या म्हणजे सूर्याचे पिल्लू आहे असे टिळकांना म्हटले. टिळकांना भारतीय असंतोषाचे जनक म्हणतात. लाल बाल पाल या त्रिमूर्तीपैकी टिळक एक होते. दादाभाई नौरोजी. दादाभाई नौरोजी यांचे संपूर्ण नाव दादाभाई पालनजी नौरोजी होय. त्यांचा जन्म मुंबईत 4 सप्टेंबर 1825 मध्ये झाला. त्यांची मुंबईच्या एल्फिन्स्टन कॉलेजात गणिताचे प्राध्यापक म्हणून नियुक्ती केली. या कॉलेजामध्ये ते पहिले भारतीय प्राध्यापक होत. 1851 मध्ये त्यांनी रास्त गोफ्तार हे गुजराती साप्ताहिक सुरू केले. 1852 मध्ये दादाभाई नौरोजी व नानाशंकर पेठ यांनी बॉम्बे असोसिएशनची स्थापना केली. 1855 मध्ये लंडनमध्ये कामा अँड कंपनीचे मॅनेजर म्हणून कार्य केले. 1865 ते 1866 मध्ये लंडनच्या युनिव्हर्सिटीत गुजराती भाषेचे प्राध्यापक म्हणून काम केले. 1866 मध्ये इंग्लंडमध्ये ईस्ट इंडिया असोसिएशन नावाची संस्था स्थापन केली. 1874 मध्ये बडोदा संस्थानाच्या दिवाणपदी नियुक्ती झाली. 1875 मध्ये ते मुंबई महानगरपालिकेचे सदस्य बनले. 1885 मध्ये मुंबईत राष्ट्रीय सभेच्या स्थापनेत पुढाकार. 1886 कोलकाता, 1893 लाहोर व 1906 कोलकाता अशा 3 अधिवेशनाचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड करण्यात आली. 1892 मध्ये इंग्लंडमधील फिन्सबरी मतदारसंघातून ते हाऊस ऑफ कॉमन्स वर निवडून आले. ते ब्रिटिश संसदेचे पहिले हिंदू सदस्य होते. 1906 मध्ये कोलकात्यात त्यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेसने स्वराज्याच्या मागणीला पाठिंबा दिला. लुटीचा सिद्धांत किंवा निसारण सिद्धांत याद्वारे ब्रिटिशांनी भारतात प्रचंड आर्थिक लूट चालविली आहे ते दाखवून दिले. त्यांनी पॉवर्टी अँड अन ब्रिटिश रूल इन इंडिया हा ग्रंथ लिहिला. त्यांना भारताचे पितासह म्हणतात. रॉयल कमिशनचे पहिले भारतीय सदस्य होते. त्यांचा मृत्यू 30 जून 1917 रोजी झाला.